जो न खाई भोगी तो सदा रोगी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला जी सीझनल भाज्यांची एकत्र मिक्स भाजी केली जाते, भोगीची भाजी, ती खायलाच हवी असा या म्हणीचा अर्थ आहे. एक याचा प्रकार लेकुरवाळी भाजी मी माझ्या चॅनलला अपलोड केलेला आहे. आज दुसऱ्या पद्धतीने ही भाजी कशी करायची ते बघूया. आपल्या आवडीप्रमाणे सीझनल भाज्या घ्यायच्या आहेत. वालाच्या शेंगा आहेत, पावटे आहेत, वांगी, गाजर, मटारचे दाणे, तुरीचे दाणे, बटाटा, लाल भोपळा, शेंगदाणे असे मी घेतलेले आहेत. मी लाल भोपळा यामध्ये घालणार आहे, तो इथे दिसत नाही आहे सध्या. तुम्ही आवडीप्रमाणे पालेभाज्याही घालू शकता. यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि ओलं खोबरं घालून आपण एक मसाला वाटून घेऊ. कांदा लसूण यात आपण नाही घालणार आहोत. त्यानंतर वांग्यात भरण्यासाठी जो मसाला करायचा आहे त्यासाठी थोडा दाण्याचा कूट, तिळकूट घ्यायचा. त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, धणेजिरे पूड आणि किंचित गरम मसाला आणि गूळ घालून हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. आता ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे. हे असं नसेल करायचं तर वांग्याला फक्त चिरा देऊन अख्खी वांगी तुम्ही भाजीत घालू शकता किंवा सरळ वांग्याचे तुकडे करूनही घालू शकता. भाजी करताना एका जाडबुडाच्या कढईत 4 मोठे चमचे तेल घेतलं आहे मी. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर 1 मोठा चमचाभर तीळ घातले आहेत. तीळ तडतडल्यावर आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो घालून काही सेकंद आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. हिवाळ्यामध्ये आपण अनेक पदार्थांमध्ये तिळाचा वापर करतो, तो करायलाच हवा, कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता आणि स्निग्धता पण देतात. आता हा मसाला परतून झाल्यानंतर बटाटे आणि वांगी शिजायला थोडा वेळ लागणार आहे, म्हणून त्या भाज्या आपण आधी घालतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बटाटा घालायचा. 5 मिनिट परतून झाल्यावर भरलेली वांगीही घालायची आहेत. गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून या भाज्या आपण अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर बाकीच्या भाज्या घालायच्या, कारण बाकीच्या भाज्या खूप कोवळ्या आहेत, त्या अगदी पटकन शिजतील, म्हणून हे थोडं आधी शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजल्यानंतर यात बाकीच्या भाज्या आता आपण घालू. 1 वाटीभर मी मस्त लाल चुटुक्क गाजराचे तुकडे घेतले आहेत. 1 वाटीभर वालाच्या शेंगा आहेत. अर्धी वाटी मटारचे दाणे, अर्धी वाटी पावटे, अर्धी वाटी ओल्या तुरीचे दाणे घालणार आहे आणि अगदी थोडेसे भुईमुगाचे दाणे आहेत जे मी भाजून सोलून घेतले आहेत. वांगी भरून उरलेला जो मसाला आहे तोही घातला आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, एवढेच मसाले. नंतर थोडासा काळा मसाला घालणार आहे. हे सगळे मसाले भाज्यांमध्ये एकत्र करून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं हे एकत्र परतून झाल्यावर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून झाकून ही भाजी आपण शिजवणार आहोत. आता ही भाजी 90% शिजल्यानंतर मगच सगळ्यात शेवटी यामध्ये मी लाल भोपळा घालणार आहे, कारण लाल भोपळा खूप पटकन शिजतो. साधारण 1.5 कप गरम पाणी मी इथे घालते आहे आणि ढवळून झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. सगळ्या भाज्या एकत्र केलेली या भाजीची चव इतकी अप्रतिम लागते की खरं म्हणजे फक्त भोगीलाच न करता हिवाळाभर ही भाजी जमेल तेव्हा करून आपण खायला हवी. आता ही 90% शिजली आहे भाजी. अगदी शिजत आली असं वाटतं त्यावेळेला त्यामध्ये आपण लाल भोपळा घालणार आहोत. सालासकट लाल भोपळ्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घातलेले आहेत. हे सगळं एकत्र करायचं आहे. यामध्ये मी पुन्हा थोडंसं ओलं खोबरं वरून घालणार आहे. तुम्हाला कितपत रसदार भाजी हवी आहे त्याप्रमाणे भाजीमध्ये तुम्ही पाणी घालू शकता. 2-3 चमचे पुन्हा ओलं खोबरं घालते मी. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अगदी छोटासा गुळाचा खडा मी एक चुरडून घालणार आहे यामध्ये आणि अर्धा चमचा काळा मसाला घालते आहे. भाज्यांची ओरिजिनल चव आपल्याला राहायला हवी आहे, म्हणून जास्त मसाले यामध्ये घालत नाही आहोत आपण. म्हणूनच कांदा लसूणही घातलं नाही आहे, नंतर त्यांनी बाकी सगळ्या चवी मारल्या जातात. अप्रतिम चवीची भोगीची भाजी आपली तयार आहे. आज मी सर्व करणार आहे तीळ लावलेली बाजरीची भाकरी, गाजराची कोशिंबीर आणि घरचं लोणी याबरोबर. वरून हिरवी कोथिंबीर घालायची आणि थोडेसे भाजलेले तीळही घालून मी सर्व करते, ज्याने ही अजूनच छान लागते. तर तुम्हीही ही भाजी या हिवाळ्यामध्ये अनेकदा करावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.